तुमच्याकडे माईक देतो या समोर दादा यो बाईक कबीर 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 इथे इथे तुमचा झाला का संपला ना विषय तुम्ही जा तिथे माईक माईक घे जरा बरं हे करा शेवटचं कसं स्पर्धा झाली तुमची नंतर नको चला दोन्ही टीम्सना आम्ही विनंती करू काही क्षणामध्येच आपण बक्षीस वितरण सोहळा संपन्न करणार आहोत. तत्पूर्वी खरं तर दोन्ही पंचांना आम्ही विनंती करू तुमच्यासाठी आकर्षक ट्रॉफीज आयोजकांच्या वतीनं आपण खरं तर मी म्हणेन आम्हाला वितरित करायचे त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका. 1-2 मिनिटांचं एक स्पीच आम्ही कव्हर करतो. आम्ही अमितजी घाटगे अर्थातच या असोसिएशनचे शिल्लेदार असोसिएशनचे खजिनदार आज संपूर्ण दिवसभरामध्ये अमित सर आज 50वा आम्ही पाहिला 16 संघांचा समावेश पुन्हा एकदा ऑर्थोडॉक्स खरं तर हे आयोजन जरी असलं तरी मी म्हणेन काहीतरी नवीन या असोसिएशनने नेहमीच दिले नेहमी शिकवलंय आणि अर्थातच जिथे खरं तर नाविन्यपूर्ण कलाविष्कारासाठी ओळखला जाणारा रायगड हा जिल्हा आणि रायगड जिल्ह्याला बिलॉंग करत असताना पोलादपूर हा तालुका आणि पोलादपूर तालुक्यातील सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि आपल्या असोसिएशन मधील एक गाव अर्थातच ज्यांचा आपण उल्लेख करतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आई जननी माता चषक या स्पर्धेबद्दल एकंदरीतच संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला काय एकंदरीत सांगता येईल आणि आयोजकांचं कसं कौतुक करणार? नक्कीच खूप चांगलं असं आयोजन केलं आहे. जन्नीमाता चरई म्हणजे सह्याद्रीचा एकदम टॉपचा संघ आहे. या गेल्या वर्षामध्ये म्हणजे जेव्हापासून असोसिएशनची स्थापना झाली तेव्हापासून जास्तीत जास्त जर फायनल आणि जास्तीत जास्त जर नंबर मारले असतील तर तो जन्नीमाता चरई संघ आणि आयोजन तर खूप छान केलेलं आहे. ट्रॉफीज देखील खूप छान पद्धतीने ठेवलेलं आहे त्यांनी. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅचसाठी देखील त्यांनी खूप चांगलं ट्रॉफी ठेवली आहे. परत कॅप ठेवली आणि टी शर्ट चांगला असं नियोजन केलेलं आहे. सुंदर असं ग्राउंड आहे. सारसोळे ग्राउंड म्हटल्यानंतर सर्कल ग्राउंड आणि खेळायला देखील इथे खूप मजा येते. आमचा देखील संघ सहभागी होता परंतु काही कारणास्तव खेळता नाही आलं त्याचं देखील दुःख आहे. खूप छान असं आयोजन झालेलं आहे. जन्नीमाता चरईचं त्यांनी जी आमची वार्षिक सर्वसाधारण जी सभा झाली त्या सभेमध्ये देखील त्यांनी सांगितलं की आमचं एक टेनिसचं देखील 2 दिवसाचं आयोजन आम्ही एकदम भव्य दिव्य असं करू. नाही नक्कीच खूप चांगलं वक्तव्य तुम्ही केलं. आता खरं तर क्रिकेटला डेव्हलप करण्यासाठी जे जे काय आपल्याला करता येईल ते आपण नेहमीच करण्याचा प्रयत्न करता. यशस्वी स्पर्धांचे यशस्वी आयोजक म्हणून आम्ही नेहमी उल्लेख करत असतो. क्रिकेटला आता मात्र थोडं मी म्हणेन थोडी कलाटणी मिळाली आहे कारण जसा मगाशी आम्ही उल्लेख केला की संपूर्ण स्पर्धेमध्ये जे काही गोलंदाज आपण पाहिले फक्त एकच गोलंदाजाला चकमध्ये तोही डाऊटफुल होता. अगदी किंबहुना आपण असं म्हणूया की एकही गोलंदाज फेकी आपल्याला आढळला नाही आहे आणि षटकार इतके आलेत आणि इतके लांब गेलेत आणि फलंदाजीमधला क्लास आपल्याला पाहायला मिळाला. एका खेळाडूनं खरं तर निखिल मोरेनं शतक सुद्धा झलकावलं आणि फिल्डिंगचं एक वेगळं स्टँडर्ड आहे. फिल्डिंगमध्ये सुद्धा मला मी म्हणेन आता मात्र फिल्डिंगचे ॲथलेटिसिझम दाखवत असताना क्षेत्ररक्षकांची सुद्धा भूमिका खूप चांगली झाली. म्हणजे आता मला असं वाटतंय वैयक्तिक की सराव खूप चांगला होतोय त्यामुळे की काय खेळाचं आणि आपल्या तालुक्याचं एक खेळाडूंचं एक वेगळं स्टँडर्ड इथून पुढे मात्र डेव्हलप झालं. एकंदरीतच खेळाडूने खेळाचं स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी आपल्या असोसिएशनला कसं मात्र मी म्हणेन सहकार्य करावं त्याबद्दल एकंदरीतच नव्या यंग जनरेशनला आणि जुन्या एक्सपिरियन्स खेळाडूंना समर्पित तुम्ही काय सांगणार? नक्कीच आता पहिला जो आपण जेव्हा असोसिएशनची स्थापना केली तेव्हाचे जे गोलंदाज होते आणि आता जे खूप म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. मागच्या वेळी जेव्हा आपलं SPL 3 झालं बदलापूर या ठिकाणी तेव्हा देखील आपले जे पंच होते सहस्रबुद्धे सर वगैरे त्यांनी देखील सांगितलं जे पहिले गोलंदाज होते आणि आता बरीचशी सुधारणा झाली आहे गोलंदाजांमध्ये आणि येणाऱ्या आता सुरुवातीचं जे आपलं सीझन टेनिसचं चालू होईल तेव्हा आम्ही एक गोलंदाजीचं शिबिर देखील आयोजन करणार आहोत घाटकोपर या ठिकाणी आणि कोच देखील तिथे असणार आहेत. आणि यंगस्टर लोकांना मी हे सांगेल की बाबा की तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा. फक्त संडे टू संडे खेळून तुमचं क्रिकेट मोठं नाही होणार आहे. जर तुम्हाला चांगल्या प्लॅटफॉर्मला खेळायचं आहे चांगलं मोठं क्रिकेट खेळायचं आहे तर रोजचा सराव करणं हा खूप इम्पॉर्टंट आहे. थँक्यू सो मच. आपण जसं मात्र बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करू प्रारंभ करू तत्पूर्वी आम्ही खरे पाहता आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या खरं तर पंचांच्या भूमिकेमुळेच आज या संपूर्ण स्पर्धेचं एक चांगलं यश आम्हाला पाहायला मिळालं आणि स्पर्धा